आला तरी बंद होणार नहीं, कभी भी बंद नहीं होगा, ये मेरा वादा है। बहिणींसाठी मोठी आणि महत्त्वाची अपडेट मंत्री आदितीताई तटकरे आणि एकनाथ शिंदे साहेब यांनी दिलेली आहे। नक्कीच महत्त्वाची अपडेट काय आहे हे आपल्याला या व्हिडिओमध्ये पुढे समजणार आहे। त्यामुळे नवीन अपडेटसाठी आणि सरकारच्या नवीन निर्णयासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। लाडक्या बहिणींना थेट 3000 रुपयांची लॉटरी, नक्कीच अपडेट काय हे बघा। सरकार रक्षाबंधनाला तातडीची अपडेट समोर येत आहे। बहिणींनो, खरंच हा व्हिडिओ तुमच्या 100% कामाचा आहे, त्यामुळे या व्हिडिओवर कुठेही स्किप न करता सबस्क्राइब करा। लाडक्या बहिणींना आतापर्यंत फक्त जून महिन्याचे पैसे मिळाले। जून महिन्याचे 1500 रुपये लाडक्या बहिणींना जुलै महिन्यामध्ये मिळाले। तसंच आता जुलै महिना संपून ऑगस्ट महिन्याला सुरुवात झाली तरी देखील महिलांना अद्याप हा हप्ता जमा झालेला नाही। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही राज्य सरकारची सर्वाधिक लोकप्रिय आणि महत्त्वाकांक्षी योजना आहे। या योजनेअंतर्गत राज्य सरकारकडून पात्र महिलांना दर महिन्याला 1500 रुपये दिले जातात। हे तर सर्व बहिणींना माहितीच आहे। तर बहिणी पैशांचा वापर करून त्यांच्या गरजेच्या वस्तू खरेदी करतात। सरकार लाभार्थ्यांच्या थेट बँक खात्यामध्ये हे पैसे पाठवत आहे। तसंच याच दरम्यान आता बहिणींना मिळणाऱ्या पैशांबाबत एक मोठा प्रश्न विचारला जात आहे। नेमका तो प्रश्न काय आहे ते आपण बघणार आहोत। यावेळी बहिणींच्या खात्यात 1500 रुपयांऐवजी 3000 रुपये टाकले जाणार का, हा सर्वात मोठा प्रश्न बहिणींना पडलेला आहे। जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे पैसे एकत्रित दिले जाणार का? लाडक्या बहिणींना आतापर्यंत जूनचेच पैसे मिळाले। जून महिन्याचे 1500 रुपये बहिणींना जुलै महिन्यामध्ये मिळाले। अद्याप जुलैचे सुद्धा पैसे मिळाले नाही। सरकार प्रत्येक महिन्याचा 15 तारखेपर्यंत बहिणींच्या खात्यावरती हे पैसे पाठवण्याचा प्रयत्न करत असते, पण अजूनपर्यंत जुलै महिन्याचे पैसे मिळत नसल्याने यावेळी जुलै आणि ऑगस्ट या दोन्ही महिन्यांचे एकत्रित पैसे दिले जाणार का, असं बहिणी विचारत आहे। तर बहिणींना रक्षाबंधनला काय गिफ्ट मिळणार? राज्य सरकारने 2024 साली बहिणींना मोठं गिफ्ट दिलेलं होतं। सरकारने त्याच वेळेस 2 महिन्यांचे पैसे एकत्रितपणे दिले होते, म्हणजेच त्यावेळी लाखो बहिणींच्या खात्यावरती 1500 ऐवजी 3000 रुपये आले होते। तर यंदाचा रक्षाबंधन सुद्धा 28 ऑगस्ट रोजी आहे। तर हा सण बहिणींसाठी खूपच महत्त्वाचा आहे। दोन्ही महिन्यांचे पैसे एकत्रित मिळावे अशी मागणी बहिणींकडून जोरदार होत आहे। तर यावर्षी सुद्धा खरंच बहिणींना 3000 रुपये मिळणार का? तुम्हाला काय वाटतंय नक्कीच कमेंटमध्ये सांगा। आणि नवीन अपडेटसाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, नाहीतर तुम्ही नवीन अपडेटपासून लांब राहाल। सरकारने दोन्ही महिन्यांचे पैसे एकत्रित देण्याबाबत अद्याप कोणतीही तातडीचा निर्णय घेतलेला नाही। तसेच जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे पैसे नेमके कधी मिळणार याबाबतही सरकारने काही सांगितलेले नाही। तसंच सरकारच्या एका महत्त्वाच्या निर्णयानुसार जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे पैसे 15 तारखेपर्यंत दिले जाऊ शकतात असा अंदाज सरकारचा आहे। असे असले तरी सुद्धा पैसे कधी मिळणार हे लवकर स्पष्ट होणार आहे।